सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचनेर तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. नाही ऐकणार महाराज, बायकोवर लय प्रेम आहे लोकांचं. पण खरं सांगू का, किती प्रेम करा बायकोवर. नवीन नवीन ज्यांचे लग्न झाले त्यांना अनुभव आहे, आता अनुभव आले अंगा, ते या जगात देत असे आहे की नाही. 2 वर्ष प्रेम करते बायको फक्त. किती वर्ष तुमचे लग्न झाले का संन्यासी ब्रह्मचारी आहे तुम्ही? किती वर्ष प्रेम करते बायको? अरे बोला. 2 वर्ष. नवीन नवीन 2 वर्ष. जनार्दन दादा, एकदा का तिला मुलगा झाला, अर्ध मुलावर आणि अर्ध पतीवर म्हणजे नवऱ्यावर, आहे का नाही. एकदा मुलाला आणि त्या मुलाला जर का एकदा पुन्हा मुलगा झाला, अर्ध नातवावर अर्ध मुलावर, मग म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर, होय म्हशीकड. खरं सांगू का तुम्हाला, संसारामध्ये स्वार्थी प्रेम आहे महाराज. कसं प्रेम आहे? स्वार्थी. किती स्वार्थी. अरे काय तुकोबरायचे शब्द आहे. ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, नको त्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगतो, आहे का नाही, तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. सोनं द्या, नाणं द्या, चांगले कपडे द्या, आपण इकडं काही काम करा, किती कष्ट करा, पण त्या पत्नीवर आपण त्या ठिकाणी एवढं प्रेम करून, ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, तीच पत्नी, तीच बायको तुकोबर आहे म्हणतात. म्हातारपणामध्ये आपल्या मरण्याची वाट बघते. बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, नासी येले घर थुंकून या. म्हातारपणामध्ये घरातल्या लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी. म्हातारं केव्हा मरतं, यानं थुंकून थुंकून सगळं घर नासवलं. याला म्हणायचं संसारातलं प्रेम. किती प्रेम करा बायकोवर तुम्ही, किती प्रेम करा. काय झालं दादा, 15 दिवस झाले आमच्या गावामध्ये एका पोराचं लग्न झालं, आणि ते पहिलंच लग्न या वर्षातलं. 125 पोरं आहे गावात. किती? पहिलंच लग्न आहे ते. बरं, त्याचं लग्न झालं, त्याची बायको आता लग्न झाल्यानंतर 1-2 दिवस तिकडं त्याच्याकडे राहते, आणि परत मांडव परत नीला जात असते. तुमच्याकडे जाते का? तुमचे लग्न झाले का नाही? चोपदार, तुमच्या लग्नात कोणत्या घोडा होता तुम्हाला मिरवणुकीला? घोडा कोणता होता? घोडा होता का? तुम्हाला ऐकायला येतं का? घोडा कोणता होता मिरवणुकीला? हेच घोड्यासारखे करायला टक्केवारी कमी होती. टक्केवारी कमी. एक गुलूप गेलेले वाटतं त्यांचा. विठाला 6च्या गाडीनं, सकाळी 7-7:30च्या गाडीने त्याची बायको येणार होती. मी काल्याच्या कीर्तनाला चाललो, आणि चालल्यानंतर मला म्हणे, महाराज येऊ द्या तुमच्याच गाडीवर दुसरबिडपर्यंत, शेंदूरजन दुसरबिडे आमच्याकडे सिनकल राजासमोर, येऊ द्या म्हणे. म्हटलं कुठं चालला? सकाळी सकाळी आत्तापर्यंत एवढ्या लवकर कुठं गेला नाही म्हणे. माझी पत्नी येणार आहे म्हणे तिकडे पहिल्या गाडीनं, तिला घ्यायला चाललो. गेलो मी, त्याला बस स्टॉपवर सोडवलं. मी समोर सिनकल राजाकडे काल्याचं कीर्तन करून आलो. मला यायला 4 वाजले. तोपर्यंत ते बायकोचीच वाट पाहायचं. सकाळी 7च्या गाडीवर येणारी बायको संध्याकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत वाट पाहतो. त्याची बायको त्या दिवशी आलीच नाही. आली नाही म्हटल्यानंतर मी काल्याचं कीर्तन करून आलो. परत त्यानं गाडीला हात दिला. म्हटली, महाराज येऊ द्या घरी. अरे म्हटलं, सकाळपासून तू पत्नीची वाट बघत होता, अजून आली नाही. बायकोवर किती प्रेम असतं. म्हणे नाही महाराज. म्हटलं बैस. म्हणे थांबा 5 मिनिटं, शेवटचा 4:30चा टाईम राहिला म्हणे बसचा, तेवढी गाडीची वाट बघतो ना आणि तुमच्यासोबत येतो. मी बसलो 5-10 मिनिटं एका हॉटेलमध्ये. तेवढ्या 4:30चा टाईम आला. ऋषीदादा गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाडीतून सगळ्या म्हाताऱ्याच उतरल्या. त्याची बायको उतरलीच नाही. डोकू बघायचं एसटीमध्ये, आणि एसटी कंडक्टरने त्या ठिकाणी खिडकी ते दरवाजा लावून घेतला. घंटी वाजवणार तेवढ्यात म्हणे ते कंडक्टरला म्हणे, ओ कंडक्टर थांबा. मी म्हटलं काय नाही कायचं म्हणे, महाराज येटगळ कंडक्टर आहे म्हणे. येटगळ येड आहे म्हणे, येडा. अरे म्हटलं झालं काय? सगळ्या डंगऱ्याच उतरल्या म्हणे गाडीतून. अरे याचं मॉडेल बसलंच नाही तर उतरण कसं? कंडक्टरला शिव्या देऊ लागलं, येटगळ कंडक्टर आहे म्हणे. अरे म्हटलं त्याला नको बोलू, तू झालं काय? माझी बायकोच उतरली म्हणे. म्हणलं कंडक्टरच्या हातात आहे का तुझी बायको गाडीत बसवणं? चाल घरी. माझ्यासोबत घरी आलं. घरी आल्यानंतर म्हणे, महाराज द्या फोन घेतला, आणि त्या ठिकाणी खाली नव्हती स्लॅपवर गेलो. कुठं गेलं? स्लॅपवर. त्यानं फोन लावला. त्याचा फोन लावल्यानंतर बायकोला फोन लावल्यानंतर त्या बायकोचा फोन होता त्याच्या आजच सासूकडं. जसा फोन लावला तर त्या म्हातारीने उचवल्या. त्याला काय माहिती जवळ आहे का कोणी. म्हणे हॅलो. म्हातारी म्हणे हायलो गेलो काय नाही, वगाराला मका घेऊन ये. तिला वाटलं नातूचे का नाही, त्याने त्याला ठेवून. म्हटलं काय झालं? काय नाही म्हणे, वगाराला मका सांगते म्हणे बाहुली. म्हटलं अरे पहिल्यांदा कुठं वेळेवर फोन लावत असतं का वेड्यासारखा? 2 दिवस झाले नाही लग्न होऊन. म्हटलं ठेव खाली, 5-10 मिनिटांना लाव. त्यानं फोन केला आणि बायकोला बोलू लागलं. त्यावेळेस अंधार पडला होता, आमच्या स्लॅबला नव्हत्या साईडच्या भीती. येऊन साईडला एक म्हशीचा गोठा होता. एवढं लाडात आलं, इकडं जाय तिकडं जाय. आलीच नाही म्हणे तू. मी कंडक्टरला शेद आल्या, म्हाताऱ्यालाच डंगऱ्या म्हणलं काऊन नाही आली. ती म्हणे बाई गाडीच वेळेवर आली नाही. असं एवढं लाडात आलं, जसं अंधारात पुढं गेलं धक्क दिवशी तिच्या गोठ्यात जाऊन पडलं.
मला सांगा, एवढं प्रेम आपण आईवर करतो का? आईवर करतो का? नाही. एवढंच प्रेम जर संसारामधून देवावर वाहिल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही का? आता बायकोवरलं प्रेम अजून सांगतो तुम्हाला. एक जण शेतातून आला. शेतातून आल्यानंतर बायको टीव्ही पाहत होती, पण आईला माहिती झालं माझ्या मुलानं दिवसभर उसाला पाणी दिलं. आईचं प्रेम असतं ना मुलावर. उसाला पाणी दिलं आणि उसाला पाणी दिल्यानंतर दिवसभर माझा मुलगा भुकेनं व्याकुळ झालेला आहे. आईनं आल्या आल्या गरम पाणी दिलं, मुलगा फ्रेश झाला आणि ताट वाढून दिलं. भाजी थोडी खारट झाली होती. भाजी खारट झाली म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ह्यो आईला शिव्या देऊ लागला. का ग म्हणे, दिवसभर जावं तर शेतातलं काम, लाईन वेळेवर नाही, असं करावं तसं करावं, जगाव का नाही, असं झालं, याचे पैसे आणा, सामान घरात आणून द्या, खायला सुद्धा तुम्ही 2 वेळा व्यवस्थित देत नाही. आईला वाटलं मी जर माझ्या बाळाला बोलले तर माझा मुलगा जेव त्या ताटावरून उठून जाईल, त्यापेक्षा मी न बोललेलं बोल. अरे बायको तर आली सुद्धा नाही जवळ. माझा पती शेतातून आला काय, बायको त्या ठिकाणी मालिका बघत होती, माझ्या नवऱ्याची बायको आहे का नाही. आईला हा बोलू लागला, शिव्या देऊ लागला. एकदा झालं, दोनदा झालं. आईला वाटलं याला सांगितल्याशिवाय आता जमणार नाही. भाजी खारट झाली म्हणून आईनं सांगितलं, बाळा अरे तू मला शिव्या देतो, पण ही भाजी मी बनवली नाही, ही भाजी तुझ्या बायकोनं बनवली म्हणून खारट झाली. मग तो म्हटला चाललंच आहे, नवीन आहे, घेऊ ऍडजस्ट करून, अंदाज आला नसल. कळालं का तुम्हाला? तो बाईनं भाजी केली म्हटल्यानंतर तो म्हणतो अंदाज आला नसल, आणि आईनं केली असती म्हटल्यानंतर अजून शिव्या दिली असतं. हे संसारातलं प्रेम आहे दादा. तुकोबरायांनी संसारातलं सर्व प्रेम बाजूला साडलं आणि फक्त आणि माझ्या ज्ञानोबरायाची म्हणजे संताची संगती केली. परिणाम तुकोबरायाला सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून नाथबाबा म्हणतात, सज्जनांनो देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संताकडे जा, पण संत ओळखा. अजून सांगतो, कुणाला म्हणायचं संत चला नाथबाबाकडे, पैठणला नाथबाबा आम्हाला सुद्धा संत व्हायचं आहे हो. नाथबाबा म्हणतात, बाबा तुला संत व्हायचंय ना, एखादा माणूस तुझ्या अंगावर 108 वेळा जरी थुंकला तर थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा तुला मुक्त करावं लागेल. हा यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला. नाथबाबाच्या अंगावर एका माणसानं 108 वेळेस थुंकावं आणि थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा नाथबाबांना मुक्त करावं, याचं नाव आहे संत. असं आपण करू शकतो का बाबा? करू शकतो का? कसं संत होऊ नये सांगू का तुम्हाला? कुणाला म्हणायचं संत? अरे मी तर नेहमी सांगत असतो, जनार्दन दादा माणसानं देव झालं पाहिजे, देव झालं पाहिजे. नाही देव होता आलं ना गड्या, माणसानं संत झालं पाहिजे. नाही संत होता आलं ना गड्या, माणसानं एखादा समाजसेवक तरी झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा राजा तरी झाला पाहिजे. नाही राजा होता आलं, किमान एखादा समाजसेवक तरी झालं पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, संत होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. सांगू तुम्हाला, नका संत होण्याच्या भानगडीमध्ये पडू. चांगला माणूस म्हणून तरी जीवन जगा, चांगला माणूस म्हणून तरी जीवन जगा. सांगू तुम्हाला, कुणाला म्हणायचं संत? काय ज्ञानोबरायांची ओवी हे महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढा आपल्याला त्रास होतो ना गड्या, तेवढाच त्रास दुसऱ्याला काटा मोडल्यानंतर, दुसऱ्याला त्रास झाल्यानंतर आपल्याला झाला पाहिजे. पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेणी. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढा त्रास आपल्याला होतो ना, जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्याच वेदना, तेवढाच त्रास दुसऱ्याला काटा मोडल्यानंतर आपल्याला झाला पाहिजे. याला म्हणायचं चांगला माणूस संत. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दुःख अपनाए उसे इंसान कहते. कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं काम करा दादा. हा समाज तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून नाथबाबा म्हणतात, बाबांनो ओरिजिनल खऱ्या संताची संगती करा. संत ओळखता आले पाहिजे, कुणालाही संत म्हणू नका. एका गावामध्ये माझी कथा चालू होती.
आणि एक संन्यासी महात्मा आला जनार्दन दादा. तो म्हणायचा मी संत आहे. काय म्हणायचा तो? भगवे कपडे घातलेले, फक्त अंगावर जटा आहे, फार मोठ्याल्या मोठ्याल्या माळी आहे, इकडं लक्ष द्या. तो म्हणायचा मी साधू आहे. आता सगळे लोक साधू आहे म्हटल्यानंतर त्या दिवशी नेमकं रामकथेचं ते रामचंद्र प्रभूचं ते विवाह सोहळा होता. महिला मंडळींनी पुरुष मंडळींनी त्या ठिकाणी आहेर करण्यासाठी पैसे मला द्यायला आणले होते, आहे का नाही. आणि आणलेले पैसे तो साधू म्हणायचा मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो. काय म्हणायचा? रामचंद्र प्रभू त्रेतायुगामध्ये होऊन झाले, याचं वय 65-70 वर्षाचं. मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो. आता लोक भोळसर आहे महाराज. आता रामाच्या लग्नामध्ये तूप वाढणारा संत जर इथं आला तर तुम्ही माझं कीर्तन ऐकसाल का? नाही. लोक उठले, त्यालाच दक्षिणा सर्व ते. म्हटलं मी ओळखून घेतलं, हा लोकांना फसू राहिला, भुलू लागला, दोघी सांधू आहे. मी जवळ गेलो, महाराज बाई मागं केली, फाडकन दिशी त्याच्या गालामध्ये ठेवली. खरी परिस्थिती आहे. गालामध्ये ठेवून दिली. लोक मला बोलू लागले, महाराज तुम्ही कथाकार आहात, कीर्तनकार आहात, एवढा मोठा साधू आमच्या गावामध्ये आला, रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता आणि तुम्ही त्याला मारला. म्हटलं तुम्ही याला का साधू म्हणता, का संत समजता? अरे ढोंगी हो. नाही म्हणे महाराज, तुम्ही ऐकलं नाही, हा रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता. म्हटलं मग मी याला मारलं का ते तर ऐका ना, थोडं 4G लक्ष देऊन ऐका. हा रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता म्हटलं, पण मी ही रामाच्या लग्नामध्ये जेवायला होतो. त्या काळामध्ये मला यानं तूप वाढलं नव्हतं म्हणून याला मी आता मारलं. कळालं का तुम्हाला? चुकीच्या माणसाला संत समजू नका, खरे संत ओळखा. अरे ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, अभंग वाचा, या संताची संगती करा, ज्ञानेश्वरीची संगती करा. नक्कीच भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. म्हणून नाथ बाबा म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तुम्ही म्हणता महाराज एवढ्या वेळापासून सांगायला लागले संताचे पाय धरा, भगवंताची प्राप्ती होईल. असं एखादा उदाहरण सांगा बरं, कोणी संताचे पाय धरले आणि कोणाला देवाची प्राप्ती झाली. भजन करा. एक दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. विठाला खाली बसा रे. कोणाला संताची भगवंताची प्राप्ती झाली, खाली बसा. निक्षेप करू नका बघा. ए पिवळा शर्ट, ए शंकरपाळ्या, ए टोपी. विठाल विठाल काय माहितीये का, एक तर पहिल्यांदा जिथं कमी लोक, मी पहिल्यांदा या वर्षीचं तर सीझन सुरू झाल्यापासून पहिल्यांदा एवढ्या कमी लोक आहेत कीर्तन करायला लागलो, आहे की नाही. सवय लागली जास्ती लोकात आणि जास्ती तरुण मंडळीमध्ये बोलायची. आता कसं चाललंय माझंच मला माहिती आहे, ज्याचं त्याला कळत असतं, आहे की नाही. आणि कीर्तनामध्ये तुमच्या हृदयापर्यंत कीर्तन पोहोचवण्यासाठी कीर्तनकाराला बेंबीच्या देठापासून बोलावं लागतं. एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी 7-8 महिने घालावे लागते आणि पाडायची म्हटल्यानंतर, बरोबर आहे की नाही. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकानं, विक्षेप करू नका. एवढ्या दूरवरून 2 तासासाठी मी या ठिकाणी आलो. कशासाठी? म्हणून फायदा करून घेतला पाहिजे कीर्तनकारा कुंभी. विठाला विठाला कोणी संताचे पाय धरले. झालं माझं कीर्तन. 15-20 मिनिटं राहिले फक्त. 11 वाजेच्या पुढे जाणार नाही. 11 वाजता तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये भरती करणं सतीश महाराजाचं काम. फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. मी अभंगावरच बोलू राहिलो, लक्ष देऊन ऐका. कोणी संताचे पाय धरले आणि कोणाला भगवंताची प्राप्ती झाली. नाथ बाबा म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि भगवान परमात्मा सुद्धा तुमचा आमचा उद्धार करत नाही. त्याच्यासाठी अगोदर संताकडे जावं लागल. 4-2 वर्षामध्ये गोविंददादा आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये, देऊ ते पंढरपूर वारीमध्ये एक गीत गाजलं होतं बघा. कोणतं गीत होतं ते? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, काय? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. आपल्याला फक्त एवढेच घ्यायचे. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. पूर्वीचे गीतं आणि गाणे सुद्धा फार सुंदर होते महाराज. हे जुने लोक विचारा, तुम्ही शाळेत जायचे, काय सुंदर कविता होत्या. अरे काय भाव होता त्या कवितेचा. श्रावण बाळाची कविता होती. शिराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. सुंदर कविता होत्या, आहे की नाही. त्याच्यानंतर एक कविता होती, आम्ही शाळेत जायचो तेव्हा. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. असं आहे का ते? खरा तो
एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या कविता होत्या महाराज. काय भाव होता अरे. शिक्षकानं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कविता शिकवावी. त्या कवितेचा भाव असा होता महाराज. त्या कवितेचा अर्थ मुलांना कळाल्यानंतर, भाव कळाल्यानंतर शिक्षकांनीही रडावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा रडावं. पूर्वीचे शिक्षकही तसे होते आणि कीर्तन त्या ठिकाणी भावही कवितेचा तसा होता. आता काय भाव आला आणि काय कविता आल्या महाराज. अरे नाही सांगितलेलं बरं. आता 1-2 महिना थोडं शाळा चालू झाल्या होत्या. जनार्दन दादा माझा चुलत भावाचा मुलगा आहे, पुतण्या 4-5 वर्षाचा, 5-6 वर्षाचा, ते इंग्लिश मिडियमला शाळेत जातं. ते एक दिवस दुपारी आलं मला म्हणे, काका माझ्या मॅडमनं मला, मॅडम म्हणजे शिक्षिका, माझ्या मॅडमनं मला एक कविता शिकवली. म्हटलं म्हण बा. आत्ताच्या कविता आहे कशा बघा. म्हटलं म्हण बा म्हण. त्यानं लगेच चालू केलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची. काय म्हटलं ते. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची. मला नाही निघला दम. मी म्हटलं लेखलं कोण्या भूताचे. काय कविता आहे महाराज, आहे की नाही. आता ते पोरग चॅप्टर आणि लहान आल्या पोराला, तर इथं लहान आले पोरं नाही. नाहीतर ज्यांच्या ज्यांच्या घरात लहान आले पोरं आहे. आता माझी वारकरी शिक्षण संस्था आहे, 25-30 पोरं मी सांभाळतो म्हणून कळतंय कसे चॅप्टर असते पोरं. हे लहान पोरं अबब यांच्या नादी सगळ्यांनी लागावं, पण आपण लागू नाही. आणि कीर्तनकारात लगेच लागू नाही. हे पोरग महिनाभर झाले शाळेतच गेलं नाही. जनार्दन दादा थोडं फ्रेश करतो यांना. महिना झाला शाळेतच गेलं नाही. आणि बाजावर त्याचा आजोबा बसला होता लिंबाच्या झाडाखाली. तिकडून शिक्षक आले. त्या आजोबानं त्या मुलाला सांगितलंय, बाळ्या म्हणी 15 महिना झाला म्हणे शाळेत गेला नाही. लप म्हणे तुझे सर आले बघ, आता तू नक्की शाळेत गेल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवस झाले म्हणे शाळेत गेला नाही. पोरानं सांगितलं, आजोबा तुम्हीच लपा म्हणे. पोरग म्हणे मी का लपू. म्हणे मी 15 दिवस झाले शाळेत गेलो नाही, पण अजून 15 दिवसाची सुट्टी काढून आलो म्हणे, 1.25 महिन्याची. तुम्हीच लपा म्हणे. म्हातारा म्हणे मी का लपू. मी माझ्या गुरुजीला सांगितलंय, सरला सांगितलं म्हणे की माझा आजा मेला. 1.25 महिना होस तर मी शाळेत येत नाही. जिवंतपणी म्हातारं मारलं पोराला. लय अवघडे महाराज, अति अवघडे. विठाला 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 कुठून सुटलो होतं आपलं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. ऐका गड्या, आज जर तुम्ही पंढरपूरला गेलात ना, आजही तुम्हाला देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर एका वेश्येच्या मुलीचं म्हणजे कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. सगळ्यांना माहिती आहे कान्होपात्रा कोण होती. श्यामा नायकीन तिच्या आईचं नाव होतं. एका वेश्येच्या मुलगी होती कान्होपात्रा. अरे आई माहिती होती पण बाप माहित नव्हता त्या कान्होपात्रेला. गड्या 16.5 वर्षाचं वय होतं रे कान्होपात्रेचं. सूर्यासारखं तेज होतं, कुरडे केस होते, धनुष्य बाणासारख्या भुवया होत्या. एवढी सुंदर दिसायची कान्होपात्रा, एवढी सुंदर दिसायची गड्या. तिनं पान जरी खाल्लं ना, पण पानाचा रस सुद्धा तिच्या चेंबड्यामधून दिसायचा. त्या ठिकाणी एवढी सुंदर कान्होपात्रा होती. आई एक दिवस जवळ आली ना, आईनं सांगितलं, कान्होपात्रा बाई तू तरुण झाली आता. ही वेश्येचा व्यवसाय करणं आपलं काम आहे. आता मी थकून गेले, पण आज उद्यापासून हा वेश्येचा व्यवसाय तुला करायचा आहे. कान्होपात्राने सांगितलं, नाही गाय, जो व्यवसाय तू केला ना तो व्यवसाय मी करणार नाही. मी पवित्र आहे, मला माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे, मी वाईट काम करणार नाही. आईनं सांगितलं हे काम तुला करावंच लागेल. असं म्हटल्यानंतर कान्होपात्रा रात्रभर झोपत नाही गड्या. कान्होपात्रा म्हणते मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, माझ्या कुळाचा उद्धार करायचाय. कोणी संतांचे पाय धरले आणि कोणाला त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाली. ऐका गड्या, अरे तुम्ही आम्ही तर चांगले आहोत. त्या ठिकाणी वेश्येच्या मुलीला सुद्धा भगवान परमात्म्यानं दर्शन दिलं का. त्या ठिकाणी सज्जनांनो कान्होपात्रा विचार करते, काय करू रे पांडुरंगा, काय करू रे माय बापा. आज जर त्या ठिकाणी आता उद्याचा दिवस उघडल्यानंतर नक्कीच माझी आई मला वेश्येचा व्यवसाय करणार लावणार आहे. मी तरुण आहे. साईटनं ज्ञानोबारायाची दिंडी पंढरपूरला चालली होती. कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये सहभागी झाली. माझ्या ज्ञानोबारायाचं त्या ठिकाणी 750 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कान्होपात्रेनं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायाला त्या ठिकाणी मार्ग विचारला, माऊली मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे माऊली, माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. त्या ठिकाणी मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे माऊली. तुम्ही संत आहे, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवाद घालते माऊली, मी माझा उद्धार झाला पाहिजे. आज जर तुम्ही मला मार्ग झाला सांगितला नाही, तुम्ही संत आहे, तर त्या ठिकाणी उद्यापासून नक्कीच मला एका अर्थातच वेश्येचा व्यवसाय करण्यासाठी माझी आई लावत आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, कान्होपात्रा तरुण आहे तू, 16.5 वर्षाचं तुझं वय आहे, तुझा उद्धार व्हावा असं वाटत असेल ना, आमच्यासोबत पंढरपूरला दिंडीमध्ये चाल. कान्होपात्रा मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला गेली गड्या. एकादशीच्या अगोदरच्या दिवशी कान्होपात्रेने ज्ञानोबारायासोबत त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी एकादशीला गेले आणि गेल्यानंतर भगवान परमात्म्याजवळ नतमस्तक ठेवल्यानंतर कान्होपात्राला ज्ञानोबारायाने सांगितलं, कान्होपात्रा
आता मी तर आळंदीला त्या ठिकाणी उद्या जाणार आहे, पण तुझ्या जीवामध्ये शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत तू भगवंताचं मंदिर राऊळ सोडायचं नाही, भगवंताच्या दरबारामध्ये तू त्या ठिकाणी भजन करायचं. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबा आळंदीला निघून आले. मात्र दररोज सकाळी 4ला उठायची गड्या, चंद्रभागेमध्ये स्नान करायचे रे. 16.5 वर्षाची मुलगी डोळ्यासमोर चित्र आणा गड्या. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जायची आणि रात्रभर दिवसभर देवाच्या चरणाजवळ भगवंताच्या राऊळामध्ये भजन करायची. हातामध्ये चिपुळे आहे, पायामध्ये पैंजण बांधलेली आहे. रात्रंदिवस चिंतन करायची, रात्रंदिवस भजन करायची. सज्जनांनो, जाणारे येणारे लोक विचार करायचे, बापरे बाप, काय सुंदर मुलगी आहे, 16.5 वर्षाचं हिचं वय आहे, तारुण्य संपादन केलेली आहे. लोक म्हणायचे नक्कीच एखाद्या राजाची मुलगी असली पाहिजे, नक्कीच एखाद्या श्रीमंत माणसाची मुलगी असली पाहिजे, नक्कीच एखाद्या फार मोठ्या माणसाची मुलगी असली पाहिजे, असं जाणारे येणारे लोक विचार करायचे. पण त्या काळामध्ये पंढरपूर मात्र महाराष्ट्राच्या ताब्यात नसून कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं, बिदरच्या बादशहाच्या ताब्यामध्ये होतं. म्हणून तो अभंगच आहे, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू. पंढरपूर हे कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं. बिदरच्या बादशहाचे काही सेवक पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी लक्ष घालण्यासाठी आले, सर्व काही व्यवस्थित आहे का बघण्यासाठी. आणि त्या ठिकाणी बिदरच्या बादशहाचे 4 सेवक त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आल्यानंतर मंदिरामध्ये गेले तर 4 सेवकाला ती सज्जनांनो 16.5 वर्षाची कान्होपात्रा डोळ्यासमोर आली. बापरे बाप, काय सुंदर मुलगी आहे. एका ब्राह्मणाला विचारलं, का हो कोणाची मुलगी आहे? पुजाऱ्याला, ही त्या ठिकाणी वेश्येची मुलगी आहे, कान्होपात्रा हिचं नाव आहे. ज्ञानोबरायाने मार्ग दाखवला म्हणून या ठिकाणी आली. या ठिकाणी दररोज देवाचं चिंतन करायची. त्या ठिकाणी सज्जनांनो, आता बिदरच्या बादशहाचे 4 सेवक भगवंताचं दर्शन घेतात आणि बिदरच्या बादशहाकडे जातात आणि सांगतात, भगवंताच्या दरबारामध्ये 16.5 वर्षाची एका वेश्येची मुलगी आलेली आहे, एवढी सुंदर दिसती. जाणारे येणारे लोक तिथं तर खुश होतात, पण मला वाटतं त्या मुलीनं देवाच्या दरबारामध्ये न नाचता, भजन न करता ती जर त्या ठिकाणी आपल्या दरबारामध्ये नाचली तर जाणारे येणारे लोक तरी खुश होतील. बिदरच्या बादशहानं त्या ठिकाणी आदेश धरला, जा त्या 16.5 वर्षाच्या मुलीला माझ्याकडे घेऊन या, आपल्या दरबारामध्ये ती मुलगी नाचली पाहिजे. म्हणून बिदरच्या बादशहाचे 4 सेवक पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी घोड्यावर टांगा टाकतात आणि त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. लेखो ऐका रे, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर लोक विचार करतात, काय लोक एवढे धावत आहे. भगवंताच्या दरबारामध्ये जातात, कान्होपात्रेला घेणार, घोड्यावर टाकणार. एक ब्राह्मण पळत जातो आणि कान्होपात्राला सांगतो, कान्होपात्रा बाई, तुझं पुण्य आता संपलेलं आहे. तू जरी एका संतावर विश्वास ठेवून या ठिकाणी आली ना, पण आता आजपासून समोर तुला देवासमोर चिंतन करायला भेटणार नाही, देवाच्या दरबारामध्ये भजन करायला भेटणार नाही, तर तुला आता बिदरच्या बादशहाच्या ताब्यामध्ये जावं लागणार आहे, त्यांच्या महालामध्ये तुला नाचावं लागणार आहे. कान्होपात्रा डोळे मिटेर कारे देवा. ज्ञानोबरायाचं त्या ठिकाणी सज्जनांना स्मरण करते, माऊली मी तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले, मला देवाच्या दरबारामध्ये आले, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची म्हणून मी तुमचं दर्शन घेतलं, तुमच्या शब्दावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आले आणि आता मला या ठिकाणी न थांबता बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये नाचण्यासाठी जावं लागत आहे. काय करू रे पांडुरंगा? असं म्हणत नाही तर काही सेकंदामध्ये बिदरच्या बादशहाचे 4 सेवक जवळ आले. आल्यानंतर आता कान्होपात्रेला धरणार, पकडणार, उचलणार. तेवढ्यामध्ये कान्होपात्रा विचार करते, देवाचं चिंतन करते गड्या, आणि एवढ्या जोरामध्ये कान्होपात्रा भगवंताच्या दरबारामध्ये पळते ना, मंदिरामध्ये एवढी फास्ट परत जाते, अरे वाऱ्याचा वेग सुद्धा कमी पडतो, एवढी जोरात पळते आणि गेल्यानंतर भगवंताच्या चरणावर आपलं नतमस्तक ठेवते. ऐका राजा हो, जसं आपलं नतमस्तक आपलं डोकं देवाच्या चरणावर ठेवते ना, तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकते. बापरे बाप, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, दर्शनबारी समोर जात नाही. जाणारे येणारे लोक म्हणतात, काय झालं? काही ब्राह्मण लोक म्हणतात, एका 16.5 वर्षाच्या एका वेश्येच्या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण दिला. काही लोक म्हणतात हिला चंद्रभागेमध्ये फेका, काही लोक म्हणतात हिला त्या ठिकाणी कुठेतरी पुरून टाका, कोणी म्हणतं कोल्या कुत्र्याला टाका. त्यावेळेस अनंत शास्त्री नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला विटेवरला अनंत म्हणजे भगवान परमात्मा बोलत होते. अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला ही बातमी कळाली. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण पळत आले, धावत आले आणि सांगितले, खबरदार जर या मुलीला कोणी हात लावाल तर रात्री 2:30 वाजता विटेवरला अनंत जो मला सांगाल ते मी या मुलीचं करल. अरे मी सुद्धा या मुलीचा सहभाग घेतला नसता, पण ही मुलगी तशी पंढरपूरला आली नाही तर त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप असणाऱ्या एका संतावर, ज्ञानोबरायावर विश्वास ठेवून ही मुलगी पंढरपूरला आलेली आहे. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण सज्जनांनो कान्होपात्रेला स्पर्श करत नाही. आतून राऊळ म्हणजे मंदिर बंद करतात. रात्री 2:30 वाजेपर्यंत अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ बसलेले आहे.
रात्री 2:30 वाजता विटेवरला अनंता त्या ठिकाणी या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला बोलतो, अनंता अरे लेका, अरे राजा, या मुलीला इकडं तिकडं फेकू नको रे, तर माझ्या पायाच्या जवळ हिची समाधी दे का. हिचा स्वीकार मी केला नसता, हिला मी प्राप्त झालो नसतो, हिच्यावर मी कृपा केली नसती, पण माझं स्वरूप असणारा त्या ठिकाणी माझं स्वरूप असणाऱ्या माझ्या एका भक्तावर अर्थातच एका संतावर विश्वास ठेवून ही मुलगी या ठिकाणी आली. परिणाम हिला माझ्या जागे अर्थातच माझ्या पायाजवळ हिला समाधी द्यायची आहे, हिला तिकडं तिकडं फेकू नको. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, एका वेशेच्या मुलीला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि आपल्या पायाजवळ जागा दिली. मला सांगा, ती कान्होपात्रा डायरेक्ट पंढरपूरला गेली होती का तिनं अगोदर एका संताचे पाय धरले होते, संताची संगती केली होती? बोला 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 ना. हा, अरे संताची संगती केल्यानंतर एका वेशेच्या मुलीचा सुद्धा भगवान परमात्मा उद्धार करतात, तिला प्राप्त होतात. मग तुम्ही आम्ही संताची संगती केल्यानंतर संताकडे गेल्यानंतर भगवान परमात्मा का तुमचा आमचा स्वीकार करणार नाही? म्हणून नाथबाबा म्हणतात, देवाकडे गेल्यापेक्षा अगोदर संताचे पाय धरा. म्हणून धरावे संताचे पाय, धरावे संता चे देवाया धरावे संता. बोला बोला. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, म्हणून नाथबाबा म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कुण्यातरी संताची संगती करा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. महाराज म्हणतात, मी सांगतो असं नाही, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. महाराज, संताची संगती केल्यानंतर संताचे पाय धरल्यानंतर देवाची प्राप्ती होती, पण अजून काय होतं? महाराज म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात, त्याच्यासाठी संतावर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. सज्जनांनो, कुण्यातरी संतावर एकनिष्ठेनं त्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि विश्वास आणि श्रद्धा ठेवल्याशिवाय भगवंताची आणि देवाची प्राप्ती होणार नाही. साधा मृदंग शिकायचा असेल, ज्या गुरुचं कोण आपण ज्ञान ग्रहण करतो त्या गुरुची सेवा माणसानं केली पाहिजे, ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तुका म्हणे, संत सेवा हेची देवा उत्तम. देवावर आणि संतावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून संतावर आणि देवावर विश्वास ठेवल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, तुमच्या आमचे मनोरथ पूर्ण होतात. म्हणून नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपलेला आहे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. 5 मिनिटं मी तुमची घेणार आहे. बरोबर 9ला कीर्तन सुरू झालं होतं, 11 वाजले. 5 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. घेऊ का? या अभंगाचा अर्थ असंच असेल असं काही नाही, कारण माझ्यापेक्षा विद्वान मंडळी या ठिकाणी आहे. आता मी सांगितलं सुरुवातीला, बोचरे दादा समोर मी काय बोलावं, आहे का नाही? आणि तुम्हाला वाटतं का कीर्तन करणे म्हणजे सोपं गोष्ट आहे? लोक सहज बोलतात, 2 तास कीर्तन म्हणजे काय करणं गोष्ट आहे? अरे 2 तास कीर्तन सोडा, शेवटच्या 5 मिनिटाच्या सूचना सुद्धा काही लोकांना व्यवस्थित देता येत नाही. कीर्तन करणं तर सोडून द्या. आणि लोकांचं असं झालंय, महाराज लोक 2 तास कीर्तनकार किती चांगला बोलला हे पाहत नाही, चुकला कुठं. आमच्या इंदोरीकर महाराजांनी तमाशातले लोक कीर्तनात आणले, तमाशे बंद पाडले. जिथं तुम्ही पैसे फेकायचे, बरोबर आहे की नाही, जिथं पैसे फेकून तमाशा बघायचे, ते तमाशे आमच्या इंदोरीकर महाराजांनी बंद पाडले. तिथले कीर्तनकार लोक त्या ठिकाणी कीर्तनामध्ये आणले, पण एक शब्द चुकीचा केला तो बरोबर होता. अख्ख्या महाराष्ट्रानं ते प्रकरण उचललं होतं. म्हणजे आपण चांगलं किती वागतो याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं, पण आपण थोडं जरी चुकीचं वागलो ना तर लोक तिथंच त्या ठिकाणी गालबोट लावतात, बरोबर आहे की नाही? आम्ही किती पांढरे कपडे घातले, इकडे लोकांचं लक्ष नसतं, याला डाग कुठं पडला याच्याकडे लक्ष असतं. तुम्हाला वाटतं का कीर्तन करणं साधी गोष्ट आहे का नाही? खाली बसलून चुकलं म्हणणं बरोबरच नाही, जमलंच नाही मृदंग वाजवणं, मग तू ये
मला कुठं जमतं, मग बोलू नको, गट्टी डोक्यात घालीन. ज्याला त्यातलं कळतं त्याला कळतं. एका ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला 5 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. एका ठिकाणी मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायला गेलो, 13वीचं संध्याकाळचं कीर्तन संपलं दादा आणि एक जण सूचना द्यायला आला. पण आज आपल्या गावामध्ये सतीश महाराज डोईफोडे यांनी चांगल्या प्रकारे कीर्तनरूपी सेवा पार पाडल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटून याच ठिकाणी थांबतो. म्हटलं माईकडे डोक्यात घालिणार, मी जिवंत आहे ना, आहे का नाही. 5 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत, कीर्तन करणं अवघडे महाराज. म्हणून या अभंगाचा अर्थ असंच असेल असं काही. सगळ्यांनी एकदा हात वरती घ्यावर, घ्या हात वरती. भगवान भोलेनाथाचं सुद्धा भजन करायचं आहे आपल्याला. घ्या हात वरती सगळ्यांनी. वर घ्या. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा. तारी 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 पांडुरंगा. वा वा वा. मला तरी वाटतं 2 तासात कोणालाच घरची आठवण येत नसेल. आणि हे संतांच्या संगतीमधलं सुख आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त मी जाताना 2 गोष्टी सांगणार आहे. सज्जनांनो, झोपतेवेळी 2 लोकांची आठवण काढून झोपत जा. एक म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही 2 टायमाचं अन्न पोटभर खातो तो शेतकरी, आणि ज्यांच्यामुळं रात्रभर आणि दिवसभर सुरक्षित आहो, आनंदानं झोप घेतो, त्या ठिकाणी सीमेवरला जवान, आहे की नाही. ज्या शेतकऱ्यामुळं त्या ठिकाणी आपण 2 टायमाचं अन्न खातो त्यांची आठवण काढून झोपत जा. आणि त्या ठिकाणी ते जवान रात्रंदिवस ड्युटी करतात, बर्फ पाहत नाही, ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही, त्यांची आठवण करून झोपलं पाहिजे माणसानं. त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत. या ठिकाणी जर कोणाचे मुलं त्या ठिकाणी फौजीमध्ये असेल ना, त्या मायबापासाठी एकदा टाळी वाजवा बघा, जोरात टाळी वाजवा. अरे त्या मायबापानं आपला पोटचा गोळा त्या ठिकाणी सज्जनांनो तरुण वयामध्ये तारुण्यामध्ये आपल्या मुलाचा त्याग केला, आणि आपला मुलगा त्या ठिकाणी सीमेवर त्या ठिकाणी आपल्या रक्षणासाठी पाठवला. त्यांची कधीतरी माणसानं आठवण केली पाहिजे गड्या. मी नेहमी सांगत असतो 2 माणसाची आठवण केली पाहिजे. आणि जनार्दन दादा, मी तर प्रत्येक कीर्तना सांगतो गड्या, 26 जानेवारीचा आणि 15 ऑगस्ट आता शाळेतला किंवा ग्रामपंचायतला मधला झेंडा फडकवायचा असेल ना, कुण्यातरी नालायक माणसाच्या हातातून फडकवल्यापेक्षा रिटायर झालेला एखादा फौजी किंवा त्याच्या आई वडिलाच्या हातानं त्या ठिकाणी तो झेंडा फडकावला पाहिजे. कारण तो झेंडा जो झळकतोय ना दादा, त्यांच्यामुळं झळकतोय. ज्याला कसा सॅल्यूट द्यावा याची सुद्धा अक्कल नाही. त्याच्या पायात चप्पल बूट तशी असती, त्यांच्या हातानं आपण ध्वजारोहण करतो. त्यांची कधीतरी आठवण करून आपण झोपलं पाहिजे. अरे आत्ता मला वाटतं मागच्या महिन्यातसुद्धा जळगाव खांदेच असेल, इकडं प्रत्येक महिन्याला कितीतरी जवान तुमचे आमचे शहीद होतात का नाही. कधीतरी त्यांची आठवण केली पाहिजे. पुलवामा हल्ल्यामध्ये माझ्या गावाशेजारी 4 किलोमीटर गाव आहे, मलकापूर पांगरा, नितीन भाऊ राठोड, 4च किलोमीटर अंतर आहे. अरे 1 वर्षाची मुलगी आहे. किती वर्षाची? 1 वर्षाची मुलगी आहे दादा. ज्यावेळेस तो वारला होता ना नितीन भाऊ राठोड, 2 महिन्याचा गर्भ त्या माय माऊलीच्या पोटामध्ये वाढत होता. किती महिन्याचा? 2 महिन्याचा गर्भ. अरे दिवाळीचा सण आल्यानंतर तुमचे आमचे मुलं सहज म्हणतात, पप्पा ओ बाबा मला फटाके आणा, मला खायला चांगलं आणा, मला पेढा आणा, नवे कपडे आणा. मला सांगा दिवाळीचा सण आल्यानंतर सज्जनांनो त्या ठिकाणी त्या मुलांना आणि त्या मुलीनं जर त्या ठिकाणी आता त्या आईला जर विचारलं, आई दिवाळीचा सण आला ग, माझे बाबा केव्हा येणार भेटीला? आई दिवाळीचा सण आला ग, माझे बाबा केव्हा आम्हाला नवे कपडे आणणार? आई सांग ना आई, दिवाळीचा सण आला केव्हा मला फटाके, केव्हा मला खाऊ आणणार, केव्हा मला चांगले कपडे आणणार? त्यावेळेस त्या माय माऊलीनं त्या मुलाला आणि मुलीला काय सांगायचं? आमच्या शेजारी एक डॉक्टर आहे,
त्या डॉक्टरच्या त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बाळू महाराज गिरगावकरांचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये त्या नितीन भाऊ राठोडची पत्नी आली होती. पत्रकारानं त्या पत्नीला, त्या बाईला विचारलं, आई साहेब, तुमचे पती तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले हो, तुमचे पती तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले आणि महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी असं कबूल केलेलं आहे की तुमचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला फुकट आम्ही नोकरी देऊ. सांगा आई साहेब, तुमच्या मुलाला या ठिकाणी पोलीस बनवायचंय, शिक्षक बनवायचंय, तुमच्या मुलाला एखादा इंजिनियर बोलवायचंय, तुमच्या मुलाला एखादा वकील बोलवायचं, एखादा डॉक्टर बनवायचं, MD डॉक्टर, MBBS डॉक्टर, काय बनवायचं सांगा. उद्याच्या पेपरमध्ये मी बातमी देतो, टीव्हीवर सुद्धा, चॅनलवर सुद्धा बातमी देतो. त्यावेळेस त्या माय माऊलीच्या मुखातून एक शब्द पडला, पत्रकार साहेब, तुम्ही बातमी द्याल ना माझी, सांगू माझ्या मुलाला काय बनवायचंय. माझ्या मुलाला मला डॉक्टर बनवायचं नाही पत्रकार साहेब, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं नाही, माझ्या मुलाला वकील बनवायचं नाही, शिक्षक बनवायचं नाही. मग 5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर माझ्या मुलाला मी 5 गावरान गाई त्या ठिकाणी माझ्या दरवाजा समोर बांधणार आणि वयाच्या 5 वर्षापासून 21-22 वर्षापर्यंत गावरान 5 गाईचं दूध माझ्या मुलाला पाजणार आणि माझा मुलगा 21-22 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी मी फौजीमध्ये त्या ठिकाणी भरती करून त्याच्या वडिलाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करणार, ही एका फौजीची पत्नी त्या ठिकाणी सांगते. अरे एखादी माता माऊली म्हणली असती, माझं सौभाग्य, माझं कुंकू तर देशासाठी गेलं रे, पण माझ्या मुलाला मी त्या ठिकाणी पाठवणार नाही. पण बघा, एक माय माऊली सुद्धा अजून सुद्धा माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलाला सुद्धा मी त्या ठिकाणी देशाच्या सेवेसाठी पाठवणार. एका माय माऊलीचे मुखातून शब्द निघते. दादा, अरे ते तिकडं त्या ठिकाणी रात्रंदिवस जागतात म्हणून आपण सुरक्षित आहे ना. मग ऐका, आपल्याला नाही तिथं जाता येत ना, आपल्या गावातल्या मंदिराची सुरक्षता बाळगा, गोरगरिबांना मदत करा, आपल्या धर्मावर प्रेम करा. आपला धर्म अधोगतीला चाललाय, जाहीर सांगतो मी. अरे आपल्या धर्माचा ना आपल्या लोकांचा एकत्रपणा नव्हता म्हणून आजपर्यंत राम मंदिर थांबलं होतं. एवढ्या दिवस फक्त म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आपण एवढे कितीतरी 75% हिंदू या भारतामध्ये असून सुद्धा राम मंदिर सुद्धा आपल्याला बनवता आलं नाही. हिंदू धर्माची शोकांतिका आहे, शोकांतिका आहे. 75% हिंदू असून सुद्धा खरं सांगू का गड्या तुम्हाला, आपली जर एकत्रपणा असला ना, अरे अयोध्येमध्येच काय पाकिस्तानमध्ये सुद्धा आपण राम मंदिर बांधू शकतो. पण त्याच्यासाठी तुमची आमची एकी पाहिजे ना गड्या. सांगू तुम्हाला, हमें हिंदुओं में इतनी ताकत है कि हम गुलाब को कमल बना देते तो सारे जग में भगवा ही भगवा लहरा देते, लेकिन कमबख्त हिंदू में एकता नहीं, वरना अयोध्या की क्या बात है, हम पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. पण त्याच्यासाठी तुमची आमची एकी पाहिजे. आपण जाती जातीमध्ये वाटून गेलो, श्रीमंतीमध्ये गरिबीमध्ये वाटून गेलो, पण देशाच्या धर्माचा, आपल्या गावाचा त्या ठिकाणी विचार करायला, आपल्या मंदिराचा विचार करायला कोणी तयार नाही सज्जनांनो. म्हणून हिंदू धर्माविषयी जागृत राहा. ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचं पालन केलं त्यांची कधीतरी आठवण काढत जा रे. भगतसिंगाला हरामखोर इंग्रजांनी वयाच्या 23व्या वर्षी फाशी दिली, फक्त तुमच्या आमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. आता छत्रपती सांगायचे म्हटल्यानंतर तरुण मंडळी पाहिजे, आहे का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली होती. पुरुष मंडळी, काय घेतलं होतं? तलवार. दारूची बाटली नव्हती घेतली. शिवजयंतीच्या दिवशी, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तू धाब्यावर मर, आहे का नाही. 19 फेब्रुवारी तुमच्या गावामध्ये साजरी केली का? काय कीर्तन मिरवणूक ठेवली होती का DJ लावला होता? 15 फेब्रुवारी कशी कीर्तन ठेवलं होतं का? व आनंदाची गोष्ट, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. शिवजयंती सुद्धा आपल्याला तारखेनुसार माहिती. धन्य माता पिता याच्या इकडं आहे का? शिवजयंती पुरते छत्रपती शिवाजी महाराज सांगत जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेण्याचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचे त्या ठिकाणी सज्जनांनो, इतिहास जसा माझा राजा वागला तसे शब्द, अर्थात तो इतिहास आपल्या डोक्यामध्ये घालण्याची वेळ आणि घातला पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपल्या राजाला आपला स्वाभिमान वाटल. फक्त शिवजयंती आली की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे दाढी राखली, मिशा राखल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजाचं टी-शर्ट अंगामध्ये घालायचं, गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव लिहायचं. राजे
आणि गाडीन टी शर्ट घालून धाब्यावर, मटणाच्या दुकानावर, दारूच्या दुकानावर. काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायासारख्या संतांची संगती होती, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सारख्या संतांची संगती होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं टी शर्ट घालून जर आपण त्या ठिकाणी मांसाहाराच्या आणि मदिरा म्हणजे दारूच्या दुकानामध्ये जात असेल तर काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना? सांगू तुम्हाला, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला लागलं. एखादा धर्मातला माणूस उठतो, महाराज एवढं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगता, सांगा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकतरी मंदिर आहे का? त्याला म्हटलं, मूर्खा गब्बस रे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या जगामध्ये एकही मंदिर नसेल, पण या जगामध्ये जेवढे काही मंदिर आहे ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. 33 कोटी देवाची अब्जवधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांची कधीतरी आपण आठवण केली पाहिजे गड्या. अरे एखाद्या रस्त्याला, एखाद्या विमानतळाला, एखाद्या रोडला, एखाद्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव देण्यापेक्षा आमचा राजा ज्या रस्त्यानं गेला ना, ज्या मार्गानं गेला ना, त्या मार्गानं जाण्याचा आपण प्रयत्न करा. हीच खरी त्यांची शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपल्या डोक्यामध्ये कलियुगामध्ये घालायची गरज आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही ना, तोपर्यंत त्या ठिकाणी कोपर्डीसारखे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही. आणि लक्ष देऊन एक वाक्य शेवटचं बोललं झालं माझं कीर्तन. प्रत्येकाला एक विनंती आहे, व्यसन आणि फॅशन पासून वंचित राहा. व्यसन आणि फॅशननं जेवढा आपला हिंदू धर्म बर्बाद व्हायला लागला ना गड्या, तेवढ्या कोणत्याच गोष्टीमध्ये होऊ राहिला नाही. फॅशनच्या बाबतीमध्ये महिला मंडळी आणि व्यसनाच्या बाबतीमध्ये पुरुष मंडळी. एवढी फॅशन झाली मायावर, एवढी फॅशन झाली, औरंगाबाद सारख्या ठिकाणी गेल्यानंतर मुलगा आहे का मुलगी हे ओळखू येत नाही. एकदा त्या पुण्याला माझं कीर्तन होतं दत्त जयंतीला, आणि पुण्याला कीर्तन असताना शहरामध्ये 7 ते 9 कीर्तन आहे. मी बस स्टँडवर उतरलो, काळेवाडीला जायचं मला गाडीचं लागणं. एका स्कूटरवाल्याला हात दिला. कुणाला म्हटलं, मुलगा आहे का मुलगी ओळखू येत नाही. याच्यावर सांगतो किती फॅशन झाली, इकडे लक्ष द्या. स्कूटरवाल्याला हात दिला, म्हटलं दादा मला काळेवाडीपर्यंत सोडवा. त्यांनी त्या हेल्मेट घातलेलं होतं, मी काळेवाडीपर्यंत त्यांच्या मागं बसून गेलो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आता त्यांनी आपल्याला वेळेवर कीर्तनापर्यंत सोडलं, 10 मिनटं अगोदर सोडलं. त्यांचे उपकार मानणं आपलं काम आहे की नाही बाबा. म्हटलं दादा मी तुमचा आभारी आहो बरं का दादा. दादा वेळेवर तुम्ही मला या ठिकाणी सोडलं. मी म्हटलं दादा मी तुमचा आभारी आहो. त्यांनी जेव्हा हेल्मेट काढलं ना महाराज, तो दादा नव्हता, ती होती दादी. म्हटलं 20 मिनटं मागं मुलीच्या मागं बसून मुलगी सुद्धा ओळखू येत नाही, फॅशन का फॅशन झाली. म्हटलं चालता चालता बरं झाला हात नाही टाकला, आपल्या धोत्रानं आपल्याला बांधलं असतं. किती फॅशन झाली. एवढी या ठिकाणी जेवढ्या काही मुली आहे ना, ताईंनो ऐका, तुमच्या लहान भावासारखा आहे मी, मोठ्या भावासारखा आहे, मला रक्ताची बहीण नाही. सांग झालं माझं कीर्तन गड्या. या कीर्तनाचं सार एवढंच आहे, ऐका, मोबाईल वापरू नका. आणि एक गोष्ट ऐका मुलींनो, तुम्हाला घरातलं काम करता आलं नाही तर गड्या करू नका. शाळा शिकता आली नाही तर शिकू नका. शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका. स्वयंपाक करता आलं नाही तर करू नका. भांडे घासते आले नाही तर घासू नका. पण ऐका बहिणींनो, विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणीसारख्या आईची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. झाला आपला परमार्थ. अरे आपल्या बापानं गावामध्ये गरीब असतो, आपला बाप झोपडीमध्ये राहत असतो गड्या, पण आपल्या बापानं कमवलेली इज्जत कोणताच श्रीमंत माणूस गावामधला खरेदी करू शकत नाही. पण थोड्याशा चुकीमुळं आपल्या बापाला, आपल्या थोड्याशा चुकीमुळं खाली मान घालून जाण्याची वेळ येते. म्हणून असं कधी वागू नका. झालं माझं कीर्तन. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी थांबतो. पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा सचिन दादा यांच्यामुळं, आमच्या बापूमुळं या ठिकाणी येण्याचा योग आला. ऋषी दादा आहे त्या ठिकाणी, आमचे भगवान दादा आहे, आमचे त्या ठिकाणी महाराज सुद्धा या ठिकाणी आहे, शिंदे दादा. त्याच्यानंतर पलीकडलं मुलाचं नाव काय भैयाचं, ते महाराज सुद्धा आहे. विनेकरी बाबा आहे. चोपदारलेच आवडले बा आपल्याला या ठिकाणचे. आता मलाच एवढे आवडले म्हटल्यानंतर यांच्या लक्ष्मीला म्हातारीला किती आवडत असेल. म्हातारी आहे का? हे चोपदार जर 26/11 हल्ल्यात असते तर भारतात कसा बालाच नसता. पण 26/11 हल्ला झाला आणि 27/11 चोपदार झाले. पाहूनच पडाला असतात आहे का नाही? त्याला काहीच कळत नाही. कसं नाही, यांच्यावर जरी गोळ्या झाडल्या असते ते म्हणले असते फुलं आले फुलं. जाऊ दे. फारच सुंदर लाईटिंग लावली. लाईट गेली तर कीर्तन करायला फार उपयोग याचा. एक नाही, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. यूट्यूबवाले भाऊ आहे, एकदा साऊंड सिस्टीम वाट्यासाठी भाऊसाठी टाळी वाजवा. एकदा मस्त लावलं बरं का तुम्ही. 2 तास ही चुकाट्यात हात घातला नाही, हे चांगलं केलं म्हणजे मस्त झालं. वा माता मावल्या पुरुष मंडळी हो, उद्यापासून जास्तीत जास्त संख्येनं येत जा गड्या. लांबून लांबून कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो.
माझ्यासोबत आलेले राजाराम महाराज शास्त्री असेल, आमचे बोंगाने भाऊ असेल, समस्त माता भगिनी पुरुष मंडळी, विनेकरी बाबा, माझे गुरुबंधू मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. हे कीर्तन म्हणजे फक्त जाहिरात झाली. कीर्तन ऐकण्यासाठी तरुण मंडळी पाहिजे, माहोल पाहिजे, वातावरण आहे की नाही. आता ऋषीदादाला यांना माहिती आहे, जेवढी पब्लिक जास्त, जेवढी तरुण मंडळी जास्त, तेवढं वेगवेगळ्या पद्धतीवर बोलता येतं आहे की नाही. आता म्हातारे लोक, तुम्ही माझ्या आजोबाच्या वडिलाच्या वयाचे, तुम्हाला काय उपदेश करावा, बरोबर आहे की नाही. ते तसं लागत असतं वातावरण. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.